उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते, कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे फक्त नवी मुंबई पनवेलसाठी मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र देशभरासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. सिडकोचं जे महत्वाकांक्षी प्रकल्प होता, जे स्वप्न होतं, ते स्वप्न अखेर सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या जर आपण पाहिलं तर मी सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरच आहे आणि ह्या नवी मुंबईच्या विमानतळावर प्रवाशांची ये-जा पाहायला मिळते. पहिल्याच दिवशी प्रवाशांचा प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लाभलेला पाहायला मिळतोय. सध्या जर आपण पाहिलं तर अनेक प्रवासी हे पहिल्याच विमानातून उतरलेले आहेत आणि ते बाहेर पडताना देखील पाहायला मिळत आहेत. अनेक प्रवासी हे बाहेर आलेले आहेत, ज्यांनी पहिल्या विमानाने प्रवास केला. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. पहिल्याच विमानाने प्रवास केलाय, काय सांगशील, काय अनुभव होता? खरंच अनुभव खूप डिफरंट होता आणि अविस्मरणीय अनुभव होता. कारण की अशा पद्धतीचा अनुभव न भूतो न भविष्यती असं आपण म्हणू शकतो. आमची अकासा फ्लाईट होती जी दिल्लीवरून नवी मुंबईसाठी होती. सो एक्साइटमेंट एवढी होती की आम्ही म्हणजे रात्रभर पासूनच आम्ही एवढं एक्साइटेड होतो की कशा पद्धतीने आमचं वेलकम केलं जाणार आहे. आणि इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने आम्ही सगळं बघितलं आणि पहिल्यांदाच उतरलो होतो, खूप छान वाटलं. आणि ॲज अ नवी मुंबईकर प्राऊड मोमेंट फॉर अस. येस. काय अनुभव तुझा, काय? लाईक मी पनवेलचाच आहे. लहानपणापासून मी वाट बघत होतो. 94 पासून अनाऊन्स झालेलं आहे, तेव्हापासून मी वाट बघत होतो कधी एकदा एअरपोर्ट बनणार. फायनली ते बनलं, म्हणून खास त्याच्यासाठी आम्ही दिल्लीला